88 मध्ये मी जेव्हा प्राचार्य होतो तेव्हा लक्ष्मणराव मनाळ हे या महाविद्यालयाच्या स्थानिक नियामक मंडळाचे अध्यक्ष होते. आज 36 वर्षानंतर मराठवाडा साहित्य परिषदेचा अध्यक्ष म्हणून हे संमेलन गंगापूरला घेऊन येत असताना श्री लक्ष्मणराव मनाळ हे या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष. माझ्यासाठी हा एक अतिशय सुखद अशा प्रकारचा क्षण आहे असं मी मानतो, योगायोग आहे असं मी मानतो. स्वागताध्यक्षांनी या ठिकाणी गंगापूर शहर आणि लगतचा परिसर इथलं वाङ्मयीन आणि सांस्कृतिक भाषिक वातावरण यासंबंधी काही गोष्टी सांगितल्या. त्याचा उल्लेख टाळून जे काही सुटलेलं आहे असं मला वाटतं ते या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न आपल्या माहितीसाठी आवश्यक आहे असं मला वाटतं. गंगापूर गंगापूर तसं ऐतिहासिक शहर नाही, सांस्कृतिक शहर नाही. अवतीभोवतीचा परिसर मात्र हा संबंध पैठणपासून शिरूरच्या बहिणाबाईचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. लोकांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे की आधुनिक बहिणाबाईंचा उल्लेख त्यांनी केला. आधुनिक बहिणाबाईंचा उल्लेख त्यांनी केलेला नाही आहे, शिरूरच्या संत बहिणाबाई यांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. तर हा जो संबंध परिसर आहे हा परिसराच्या केंद्रस्थानी गंगापूर आहे. या वारकरी पैठणला वास्तव्याला असलेले जे काही संत होते त्यांचाही उल्लेख त्यांनी केला. एक उल्लेख या ठिकाणी करणं मला गरजेचं वाटतं की नेवासा, गोदाकाठी नेवासाला बसून एका पैठणच्या 18 वर्षाच्या पोरानं काव्य आणि तत्वज्ञान याचा अपूर्व मेळ घालून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला, ज्या ग्रंथानं आजही समाज मनाची पकड ही सोडलेली नाही. याचा आपल्याला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करणं मला स्वतःला गरजेचं वाटतं. जराही भुरळ या ग्रंथाची पडलेली नाही आहे. एक उल्लेख आणखी करायला पाहिजे की पैठणला महानुभाव पंथाचं मोठं केंद्र होतं. किंबहुना स्थापनाच पैठणला झाली. चक्रधरांनी महानुभाव पंथाची स्थापना तिथं झाली. चक्रधर स्वामी महानुभाव पंथाचे संस्थापक, त्यांचं वास्तव्य दीर्घकाळ पैठणला होतं आणि गोदावरीच्या काठानं थेट त्र्यंबकेश्वरपर्यंत चक्रधर फिरलेले होते. त्यामध्ये अगदी गळ्ळींपासून खालीसुद्धा, पण गळ्ळीपासून आपल्याला वरपर्यंत गंगापूर, वैजापूर, कोपरगावपर्यंत जर आपण गेलो तर आपल्याला असं दिसेल की सर्व ठिकाणी नदीच्या काठानं चक्रधरानं भ्रमंती केली आणि म्हणून चक्रधरांच्या पदस्पर्शानं संबंध गोदाकाठ हा पावन झालेला आहे. हे या ठिकाणी मला सांगताना आनंद वाटतो. मला या ठिकाणी उल्लेख करायचा तो या गोष्टीचा की महानुभाव पंथाची अनेक मंदिरं गोदाकाठानं ठिकठिकाणी आहेत. जायकवाडी धरण जेव्हा बांधायचं ठरलं त्यावेळेला महाराष्ट्र सरकारच्या समोर एक प्रश्न उपस्थित झाला होता की आता ही जी सगळी गावं आहेत गोदाकाठची, हा जो पाण्याचा तुंबाव, ज्याला बॅकवॉटर इंग्रजीत आपण म्हणतो, या पाण्याचा जो तुंबाव आहे, या तुंबावामुळं ही सगळी गावं ही गावं धोक्यात आलेली आहेत, म्हणून त्यांना इथून हलवलं पाहिजे. दोन्ही बाजूची स्थळं हलवली गेली, लोक गेले, परंतु चक्रधरांचा स्पर्श ज्या ठिकाणी झालेला होता, वास्तव्य ज्या ठिकाणी राहिलेलं होतं, ती गावं हल्ल्यानंतर ते जे पावित्र्य महानुभावांच्या दृष्टीनं त्या ठिकाणांना लाभलेलं होतं ते पावित्र्य राहणारच नाही. कारण तिथं काही चक्रधर गेलेलं नाही आहे. जिथं नव्यानं ती गावं गेली, सरकवली गावं, तिकडच्या बाजूनं इकडच्या बाजूनं दोन्ही बाजूनं गावं सरकवली, पण चक्रधरांचा स्पर्श त्या नव्या जागी झालेला नव्हता. आणि म्हणून ती जी ठिकाणं होती, ती जी मंदिरं होती, ते जे बांधकाम होतं ते तसंच राहिलं. कारण याचा महानुभावांच्या स्थानपोथीमध्ये आणि लीळाचरित्रामध्ये ठिकठिकाणी आपल्याला या सगळ्या गोष्टींचा उल्लेख सापडतो. तशीच राहिली. आणि त्यातून सामाजिक प्रश्न मला मुद्दाम सांगायचं आहे. माझी ऐक्यू माहिती आहे, मी काही तिथं जाऊन पाहिलेलं नाही, पण माझ्यापर्यंत पोहोचलेली माहिती ती अशी, एक प्रश्न निर्माण झालेला होता. माणसं निघून गेली, गावं बसली, पण जुनी घरं जी होती ती तशीच राहिली, ती मोकळी होती. आणि मग मासेमारी करणाऱ्यांना आयतच एक मुक्कामाचं ठिकाण त्या घरांच्या मध्ये सापडलं. त्यातून वेगळा प्रश्न निर्माण झाला. मासे पकडायचे, पसरायचे, वाळवायचे, त्याचा एक विशिष्ट वास सुटायचा. चक्रधरांच्या भक्तांच्यासाठी ही एक मोठी त्यांच्या दृष्टीनं जी त्यांची श्रद्धास्थानं होती, त्या श्रद्धास्थानाच्या ठिकाणी अशा पद्धतीनं ज्या तत्वज्ञानामध्ये मुंगीचीही हत्या होऊ नये असं सांगितलेलं आहे, त्या ठिकाणी हे सगळं घडत होतं. हा एक सामाजिक अशा प्रकारचा विपरीत प्रश्न निर्माण झाला, पण सरकारच्या हातात काहीच नव्हतं. सरकार काहीच करू शकत नव्हतं आणि म्हणून ती परिस्थिती आहे. या परिसरामध्ये अनेक मंदिरं आहे आणि ते गेलेलं आहे, चक्रधर फिरलेले. एक उल्लेख करतो, गंगापूरला सुद्धा त्याचा उल्लेख लीळाचरित्रामध्ये गांडापूर अशा प्रकारचा आहे. गंगापूरला सुद्धा चक्रधरांचा स्पर्श झालेला होता. चक्रधर इथं येऊन गेलेले होते. औरंगाबादला जात असताना लासूर स्टेशनचा रस्ता सोडल्यानंतर 1-2 फर्लांग पुढे गेल्यावर उजव्या हाताला ते स्थळ आहे.
30-40 वर्षापूर्वी तिथं थोडंसं बांधकाम झालेलं होतं, ते उद्ध्वस्त करण्यात आलं. मला असं सांगायचं आहे की असं उद्ध्वस्त करण्यानं कुठलाही इतिहास बदलत नसतो, तो इतिहास राहत असतो. आणि म्हणून ते पावित्र्य जे आहे, पवित्र अशा प्रकारचं जे स्थळ आहे ते गंगापूरला आहे. मराठी भाषेच्या मी सांस्कृतिक आणि वाङ्मयीन आणि भाषिक इतिहास मुद्दाम सांगतो या परिसराचा. मराठी भाषेच्या सुरुवात कधी झाली, विकास कसा झाला हे पाहण्यासाठी त्या काळातल्या हे जर पाहायचं असेल तर त्या काळामध्ये जे शिलालेख लिहिले गेले, कोरले गेले, त्या शिलालेखांचा मागोवा आपल्याला घ्यावा लागतो. त्याचा उल्लेख कोणी करणार नाही, पण मी जाणीवपूर्वक या ठिकाणी करतो की नेऊर गाव म्हणजे आजचं नेवरगाव, नेऊरगावच्या संकटेश्वर मंदिरामध्ये एक शिलालेख, तो शिलालेख शेके 1200चा आहे. त्या 1200च्या शिलालेखामध्ये देवगिरीचे यादव नृपती रामचंद्र देव हे येऊन राहिलेले होते आणि त्या ठिकाणी 87 ब्राह्मणांना त्यांनी बेल पांढरी आणि बेल पिंपळगाव आणि आजूबाजूची काही गावं ही दान दिलेली होती. त्यांचा मुक्काम नेवरगावला राहिलेला होता आणि म्हणून आपल्याला अशा प्रकारचा एक अंदाज बांधता येतो की यादव राजांचं आपल्या प्रजेकडे उत्तम अशा प्रकारचं लक्ष होतं आणि त्याच्या नोंदी ते घेत होते. आणि म्हणून नेवरगावचा उल्लेख या ठिकाणी करणं मला स्वतःला अगत्याचं वाटतं. स्वागताध्यक्षांनी उल्लेख केला, आधुनिक काळामध्ये फार काही घडलं नाही, पण शेंदूरवाद्याच्या जवळ सावखेडा नावाचं जे गाव आहे तिथले डॉक्टर प्रभाकर मांडे यांनी अलीकडे लोकसाहित्याच्या, लोकसंस्कृतीच्या, जातसंस्कृतीच्या क्षेत्रात अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं संशोधन केलेलं आहे. त्यांचा भारत सरकारनं 2 वर्षापूर्वी पद्मश्री देऊन या त्यांच्या कामाबद्दल त्यांचा सन्मान केलेला आहे. या संमेलनामध्ये त्यांचा सत्कार करायचा होता स्वागत मंडळाने मराठवाडा साहित्य परिषदेला, पण वार्धक्यामुळं ते येऊ शकले नाही. त्याचा उल्लेख करणं या ठिकाणी मला आवश्यक वाटतं. 1974 ते 91 या काळामध्ये हे महाविद्यालय, मुक्तानंद महाविद्यालय गंगापूरचं सांस्कृतिक केंद्र व्हावं अशा प्रकारचा एक प्रयत्न झालेला होता. आणि म्हणून मराठीतले नामवंत लेखक, एक दोघांचा उल्लेख मनाल साहेबांनी या ठिकाणी केलेला आहे, नामवंत लेखक या महाविद्यालयामध्ये येऊन गेलेले. चंद्रपूर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष थोर कथाकार वामन चौरघडे ते अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर त्यांचा पहिला सत्कार महाराष्ट्रातला पहिला सत्कार मुक्तानंद महाविद्यालयाचा झाला होता. मुक्तानंद महाविद्यालयाने केला होता. व्यंकटेश माडगुळकर, आरम बोराडे, कितीतरी नावं आपल्याला, युम पठाण, दमा मिराजदार, उद्धव शेळके, बाबूराव बागुल, इतिहास संशोधक ब्रह्मानंद देशपांडे, शिवाजीराव भोसले, शरदराव पवार, नागनाथ कोतापल्ले, पोमू शिंदे, बजरंग सरोदे, नारायण सुरे, अनेक लेखक या, शांताबाई शेळके, अनेक लेखक या महाविद्यालयामध्ये येऊन गेलेले आणि एक सांस्कृतिक केंद्र करण्याचा प्रयत्न झालेला होता. आज मी एवढ्यासाठी सांगतो की आजचं हे जे साहित्य संमेलन आहे, हे संमेलन हा जो वारसा आहे, हा वारसा पुढे नेण्याचं काम करणारे या तालुक्यातल्या लिहित्या हातांना बळ देण्याचं काम हे साहित्य संमेलन करील अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. मित्रहो, आपल्याजवळ वेळ कमी आहे, पण काही गोष्टी बोलणं गरजेचं आहे. आपले मूळ उद्घाटक येऊ शकलेले नाही, त्यांचा वेळ वाचलेला आहे, तेव्हा थोडाफार अधिक वेळ मी घेतला तर चालण्यासारखा काही गोष्टी मांडण्याच्या दृष्टीनं. मराठवाडा साहित्य परिषद ही जन्मापासूनच संघर्षशील अशा प्रकारची संस्था आहे. मराठवाडा साहित्य संमेलनाचा आणि मराठवाडा साहित्य परिषदेचा जन्म मुळामध्ये मराठवाडा स्वतंत्र व्हावा, निजामाच्या सत्तेतून मुक्त व्हावा, त्यासाठी करावी लागणारी जी काही एक क्रांती होती, त्या क्रांतीसाठी मराठवाडा साहित्य संमेलनाचा आणि मराठवाडा साहित्य परिषदेचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून जगामधली ही एकमेव संस्था आहे, साहित्य संस्था, एकमेव साहित्य संस्था जी राजकीय क्रांतीसाठी स्थापन झाली. राजकीय क्रांतीसाठी स्थापन झालेली जगातली ही एकमेव अशा प्रकारची संस्था आहे. त्या दृष्टीनं आपल्या संस्थेचं महत्त्व हे वेगळं आहे. आणि म्हणून या संस्थेच्या जनुकामध्ये जन्मापासूनच संघर्ष हा लिहिलेला आहे. आणि म्हणून सामाजिक प्रश्न असतील, राजकीय प्रश्न असतील, याच्यासाठी आपल्या संमेलनांच्यामधून आणि आपल्या उपक्रमांच्यामधून मराठवाडा साहित्य परिषद कधीही कचरत नाही, तर आपली भूमिका सतत मांडत राहते, हे मला या ठिकाणी सांगायचं. राजसत्तेविरुद्धही मराठवाडा साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य संमेलन संघर्ष करते. सामाजिक प्रश्न, राजकीय प्रश्न मांडण्याचा प्रयत्न सतत केला आहे. मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचं की गेली 20 वर्ष शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, म्हणजे साहेबराव करपे 1986 मध्ये पहिली आत्महत्या झाली शेतकऱ्याची पहिली आत्महत्या, तेव्हापासून आतापर्यंत मराठवाडा साहित्य परिषदेनं सतत आपल्या साहित्य संमेलनांमधून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेले, त्याच्यावर चर्चा केलेली आहे, त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी सरकारला आवाहन केलेलं आहे, सरकारशी पत्रव्यवहार केलेला आहे. काही वेळेला थोडंफार यश आलं, बाकी सरकार कायम दुर्लक्षच करत असतं, आपल्याला माहीतच आहे. शक्यतो कारण शेतकऱ्यांच्यासाठी भांडणारं असं कोणी नाही आहे, आणि त्यांच्यासाठी कोणी भांडणारं नसल्यामुळं सरकार फारशी त्यांच्या प्रश्नांच्याकडे दखल घेत नाही. सत्तेत शेतकऱ्यांच्या घरातून गेलेली मुलं असून ही परिस्थिती,
बहुसंख्येने शेतकऱ्यांची मुलं सत्तेत गेलेली आहे, तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्न नीट सुटत नाही. त्यांच्या मालाला उत्पन्नाच्या आधारे होणारा जो खर्च आहे तो लक्षात घेऊन जो भाव मिळायला पाहिजे तो भाव कधी मिळत नाही. त्यांच्या गरीब शेतकऱ्याच्या घरातला माल संपल्यानंतर हमी भाव जो काय हमी भाव दिलेला असेल त्याचा काटाही होत नाही, तो काटा नंतर सुरू होतो. ही गंभीर अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि म्हणून त्यांच्यामधून आत्महत्यांचं प्रमाण मराठवाड्यात जेवढं आहे तेवढं बाहेर नाही आहे. मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी मराठवाड्यामध्ये आत्महत्या केलेली आहे. आता शेतकऱ्यांची पोरं त्यासाठी संघर्ष करत आहेत. जरांगे पाटील हे त्याचं चालतं बोलतं अशा प्रकारचं उदाहरण आहे. कुठली ती जालना जिल्ह्यातली अंतरवली सराटी एवढंसं गाव, तिथले जरांगे पाटील आंदोलन करतात, हाक देतात आणि 25 लाख 50 लाख लोक त्या ठिकाणी जमतात. केवढं उद्रेक आहे. लोक एरवी बाहेर कधीच पडत नाही, पण कुठंतरी खूप आतमध्ये अस्वस्थता जेव्हा निर्माण होते त्यावेळेला लोक बाहेर पडतात. राज्यकर्त्यांची काही अडचण असू शकते, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे, शेतकऱ्यांच्या अडचणींच्याकडे कोण पाहणार? राज्यकर्त्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे, कारण त्यांच्या घरातली मुलं त्या ठिकाणी सत्तेवर आहे मोठ्या संख्येनं. मेजॉरिटी पक्ष कोणताही असो, शेतकऱ्यांना पक्षाशी काही देणं घेणं नाही, पक्षाशी काही देणं घेणं नाही आहे, त्यांचे प्रश्न सुटण्याशी घेणं देणं आहे. आणि म्हणून एवढा मोठा उद्रेक त्या ठिकाणी झालेला आहे. एरवी उद्रेक होत नाही. हा बहुसंख्यानं महाराष्ट्रामध्ये असलेला समाज आहे. मराठा समाज हा बहुसंख्येनं असलेला समाज. आमच्या तरुणपणामध्ये तो 38% होता, आज तो 30-32% आलेला आहे. आणि या समाजानं सगळ्यांना सामावून घेतलेलं आहे. सगळ्यांना अगदी गावगाड्यापासूनचा इतिहास जर आपण लक्षात घेतला तर सगळ्यांना सामावून घेतलेलं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कोणावरही लहान असो का मोठा असो, कुठल्याही जमातीवर, कुठल्याही जातीवर अन्याय केलेला नाही आहे. आणि तो आज सगळ्यांचं लक्ष बनलेलं आहे. सगळे त्याची उपेक्षा करतायत, छद्मीपणानं त्याच्याकडे पाहतायत. हे चित्र बदलण्याची गरज आहे. आणि सरकारकडून अशा प्रकारे आज सरकारच या ठिकाणी येणार होतं, म्हणून सरकारसमोर हे मांडावं या उद्देशानं बोलण्याचा माझा विचार होता. पण सरकार काही येऊ शकलं नाही, म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर मी मांडतो. सरकार जर आलं असतं तर थेट सरकारपर्यंत पोहोचलं असतं, पण ते आपल्या दुर्दैवानं ते काही येऊ शकले नाही. म्हणून या तरीही आपल्या सगळ्यांच्या समोर सरकारपर्यंत हे पोहोचवतील. स्वागत मंडळातले जे प्रतिनिधी आहेत महत्त्वाचे अशा प्रकारचे, ते जरूर हा मुद्दा पटवतील. मला एक उदाहरण याच्यासाठी द्यायचं आहे. मराठवाड्यातल्या मराठ्यांच्यासाठी. एरवी मी कधीही जातीवर बोलत नाही. आमचा इतिहास काय सांगतो? आमचा इतिहास असं सांगतो की आम्ही 652 वर्षे मुसलमानी सत्तेखाली होतो, म्हणजे गुलामीत होतो. 652 नीट हिशोब करून मी आलेलो आहे. 652 वर्ष अल्लाउद्दीन खिलजीनं स्वारी केली, रामदेवराव यादवांचा पराभव केला. ते 17 सप्टेंबर 1948ला झाले. मधला संबंध 652 वर्षाचा इतिहास असं सांगतो. आणि म्हणून या काळामध्ये एकही घराणं कुणब्याचं, हे सगळे कुणबी होते, हे सगळे कुणबी करत होते, कुणब्याचं एकही घराणं उत्क्रांत झालेलं नाही. 652 वर्षात एकही घराणं उत्क्रांत झालेलं नाही. वेरूळचे भोसले सोडले तर, वेरूळचे भोसले जर सोडले, कारण शिवाजी महाराज हे वेरूळचे नातू आहेत, म्हणून वेरूळचे भोसले जर सोडले तर एकही घराणं उत्क्रांत झालेलं नाही. सगळे कुणबी. आपण नीट पाहिलं पाहिजे. उस्मानाबादला राजे निंबाळकर हे एक वेगळं घराणं आहे, पण ते मराठवाड्यातलं नाही, ते फलटणहून आलेले आहे. फलटणहून ते उस्मानाबादला आलेलं घराणं आहे. मराठवाड्यातले सगळे लोक कुणबी आहे. निजामाच्या काळातल्या गॅझेटमध्ये आपण जर उल्लेख तपासले तर गंगापूर तालुक्यातील बहुतेक लोक हे कुणबी म्हणून त्यांची नोंद औरंगाबाद जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये. मी फक्त गंगापूरवर बोललो, कारण मला गंगापूरमध्ये बोलायचं होतं. मी सिल्लोडवरही बोलू शकतो, मी भोकरदनवरही बोलू शकतो, वैजापूरवरही बोलू शकतो. सगळीकडची परिस्थिती अशा प्रकारची. एकही घराणं जर उत्क्रांत झालेलं नाही आहे. आणि मराठवाड्यातल्या विदर्भातले मराठी कुणबी आहे. मराठवाड्यातल्या म्हणजे संबंध काठावरचे, आमचं सिल्लोड, भोकरदन, जाफराबाद अगदी थेट हिंगोलीपर्यंत, तिकडे किनवटपर्यंत जर आपण पाहिलं तर सगळीकडे विदर्भातल्या मराठवाड्यातल्या मराठ्यांचे नातेसंबंध आहे. मग ते जर कुणबी आहे तर हे कसे कुणबी नाही? त्यांच्या वंशजाला, त्यांच्या संततीला आरक्षण मिळतं. मराठवाड्यातल्या त्यांच्याशी नातेसंबंध असणाऱ्या त्यांच्या मुली तिकडच्या मुली इकडे, त्यांच्यापासून जन्माला येणाऱ्या मुलांना इथल्या संततीला मात्र आरक्षण नाही. हा कुठला न्याय? आपण जर नीट लक्षात घेतलं, कारण हे राजकीय पुढारी लक्षात घेत नाही आणि न्यायालय सुद्धा लक्षात घेत नाही. 652 वर्षामध्ये एकही मराठ्याचं घराणं जर उत्क्रांत ज्या ठिकाणी होत नाही, तर इतिहास दत्त नैसर्गिकपणानं इथले मराठे हे कुणबी आहे. आणि म्हणून जरांगे पाटील म्हणतात त्याप्रमाणे सरसकट त्यांना निदान मराठवाड्यापुरतं तरी सरसकट प्रमाणपत्र देण्याची गरज आहे, असं माझं निरीक्षण आणि माझा अभ्यास सांगा. मी काही भावनेपोटी बोलत नाही.
मी काही अस्मितेनं बोलत नाही, मी आधार घेऊनच या ठिकाणी बोलतो. हे मुद्दा मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि म्हणून त्याचा विचार केला पाहिजे. खूप प्रश्न आहेत, खूप प्रश्न आहेत. आणखी एक प्रश्न मला खूप आहे, ते सगळे मी हे करणार नाही. एक शेवटचा प्रश्न फक्त मांडतो, तो आहे CHB तासिका तत्वावर जे प्राध्यापक नेमले जातात. मी हे कशासाठी बोलतो, तर आम्हा शिक्षकांचे नेते विक्रम काळे या ठिकाणी बसलेले, ते नसते तर मी बोललो नसतो. हे तसंच ठेवून दिलं असतं, माझ्या मनात जरूर होतं. हे जे प्रश्न आहेत, 40, 45 वर्षाची मुलं होतात, CHBवरच होतात, CHBवरच निवृत्त होतात, CHBवरच निवृत्त होतात. 45 वर्षांपर्यंत त्यांची लग्न होत नाही. एवढा मोठा भीषण अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि म्हणून हा भीषण प्रश्न जो आहे तो सरकारनं लक्षात घेतला पाहिजे, अशी माझी आणि या संमेलनाची आणि मराठवाडा साहित्य परिषदेची भूमिका आहे. याच्यावर आमचे लेखक काय करतात, आमच्या लेखकांनी हे सगळे प्रश्न शोधून यावर परखड अशा प्रकारचं लेखन करायला पाहिजे. मराठवाड्याच्या लेखकांनी, या संमेलनाची तीच अपेक्षा आहे. तेवढ्यासाठी सतीश चव्हाण आणि लक्ष्मणराव मनाळ यांनी हे संमेलन या ठिकाणी भरवलेलं आहे आणि मराठवाडा साहित्य परिषदेनं तेवढ्यासाठी त्यांच्याकडे आग्रह धरलेला होता. तर त्यांनी हे संमेलन तेवढ्यासाठी भरवलं. आमच्या लेखकांनी अभ्यास करायला पाहिजे, डोळसपणानं प्रश्न शोधले पाहिजे आणि हे सगळे प्रश्न मांडले पाहिजे. हटकर नावाच्या एका तरुणानं अलीकडे बेदखल नावाची एक कादंबरी लिहिली, 100 पानाची कादंबरी, भाषेच्या दृष्टीने अजिबात चांगली नाही. कोंडोबा हटकर त्याचं नाव आहे, पोरगा आहे, तरुण, CHBवरचा आहे. त्याने ती कादंबरी लिहिली की त्या संस्थेने त्याला काढून टाकलं. संस्थेचं नाव सांगत नाही. कादंबरी लिहिली, ते जे तासावर होतं ते पण त्याला काढून टाकलं. हे सगळे प्रकार असे चालू आहे आणि म्हणून हाही प्रश्न जो आहे, एकूणच शिक्षणाचे जे प्रश्न आहे विशेषतः खाजगी संस्थांच्यामध्ये ते अतिशय बिकट अशा प्रकारचे झालेले. सरकारचं उपसंचालकाचं कार्यालय, तिथले कारकून संस्था काढतात आणि शिपायाची नेमणूक करायची 1 लाख, शिक्षकाची नेमणूक करायची 3 ते 5 लाख, आणखी जर वरची संस्था असेल, ज्युनियर कॉलेजचं असेल 10 लाख, सिनियर कॉलेजचं असेल 50 लाख. काय प्रकार आहे, कशा मिळणार गरिबांना नोकऱ्या? हे जे प्रश्न आहे, हे प्रश्न आमच्या लेखकांनी शोधले पाहिजे आणि अतिशय तिखटपणानं त्याच्यावर लेखन केलं पाहिजे, अशी या साहित्य संमेलनाची आमच्या लेखकांच्याकडून अपेक्षा आहे. आमचे लेखन करतात काय, त्यांनी आज सध्या आई आणि बाप हे 2 फारबेटीला धरलेले. फक्त आईवर लिहितात, नाही तर बापावर लिहितात. याच्या पलीकडे काही लिहितच नाही. आई बापांना आपण सतत मरेपर्यंत त्रास देत असतो. आता तरी त्याला राहू दे की, या प्रश्नांच्याकडे पहा की, याच्यावर लिहा की. कवीच असले, कथाकारच असले, कादंबरी करायचं असेल. आणि म्हणून मराठवाड्यातल्या नव्या जुन्या लेखकांना पुष्कळ हे प्रश्न, माझं असं आवाहन आहे की त्यांनी अशा प्रकारचे जे काही जटिल प्रश्न आहेत, भयंकर प्रश्न आहेत, समाजाला भेडसावणारे अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नांच्याकडे नीट पाहून त्यांचा अभ्यास करून त्याच्यावर चिंतन करून लेखन केलं पाहिजे. अशा प्रकारच्या लेखनाची हे साहित्य संमेलन त्या लेखकांकडून वाट पाहत आहे. अशा प्रकारच्या लेखनाची वाट मराठवाडा साहित्य परिषद पाहत आहे. मला खूप बोलायचं होतं, आपल्याजवळ वेळ नाही, मला थांबलं पाहिजे. पुष्कळ गोष्टी आणखी माझ्या भाषणामध्ये आहेत, त्या कुठेतरी आपण छापू. तुम्ही ऐकून घेतलं, याच्यावर विचार करा. तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. आणि मला या संमेलनामध्ये थोडं अजितदादांच्यामुळे थोडं अधिक बोलण्याची संधी मिळाली. त्यामुळं ते जरी इथं नसले तरी मी अजितदादांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.